पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टा व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना आवाहन केलेलं आहे। दरम्यान यानंतर ठाकरे बंधूंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे। जेनझीला काय हवंय ते समजून घ्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना हा सल्ला दिलाय। अनेक वर्ष मनात साचलेला असंतोष बाहेर पडलाय। लाठीचार्जचे आदेश देणारे माफी कधी मागणार असा सवालही राज ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारलाय। तर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची मोदी शहांनी माफी मागावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे। जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसा तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत। मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत। या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय, मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार। कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत।